तर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या प्रचाराची तोफ धडाडणार आहे। मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या 3 सभा होणार आहेत। 5 जानेवारी रोजी मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये संयुक्त प्रचार सभा घेत मुंबई महापालिका प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे। तर तिसरी आणि शेवटची सभा शिवाजी पार्कवर घेण्यात येणार आहे। ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये एकत्र जाहीर सभा घेत ठाकरे बंधू प्रचाराचा धुरळा उडवणार आहेत। ठाकरे बंधूंच्या कुठे कुठे एकत्रित सभा होणार आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या 3 सभा। पहिली सभा 5 जानेवारीला मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये पार पडेल। त्यानंतर दुसरी सभा पश्चिम उपनगरामध्ये असणार आहे। तिसरी सभा मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये घेण्यात येणार आहे। तर नाशिक, केडीएमसी, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील सभांचं नियोजन करण्यात आलंय। पुढच्या बातमीकडे वळूयात। आदित्य ठाकरेंनी तब्बल 2 तास शिवतीर्थावर जात राज ठाकरे आणि अमित ठाकरेंची भेट घेतली। 3 तारखेपासून ज्युनियर ठाकरे प्रचाराच्या रणांगणामध्ये उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे मुंबईपासून सभांचा आणि रोड शोचा धडाका सुरू करणार आहेत। तर मुंबईचा प्रत्येक भाग पिंजून काढत कार्यकर्त्यांशी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे संवाद साधणार आहेत। दरम्यान आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या सभा कुठे कुठे होणार आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। संपूर्ण मुंबईमध्ये ठिकठिकाणी दोन्हीही ज्युनियर ठाकरे हे शो करणार आहेत। तर छोट्या भागांमध्ये कार्यकर्त्यांना देखील ते भेटणार आहेत। त्यानंतर कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतील। ठाणे, केडीएमसी, नवी मुंबई आणि नाशिकमध्ये दोन्ही ठाकरेंचे दौरे देखील असणार आहेत। त्याचबरोबर पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील ठाकरेंची सभा होणार आहे। पुढच्या बातमीकडे वळूयात। चंद्रपूरचे भाजप महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कानसे गोट्टुवार यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये घडामोडींना वेग आलाय। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून आलेल्या यादीनंतर भाजपचे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार, महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासन गोट्टुवार यांनी उमेदवारांची अदलाबदली करून स्वतंत्र याद्या जाहीर केल्याने कासन गोट्टुवार यांना पद गमवावं लागलंय। या कारवाईनंतर कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत जल्लोष देखील व्यक्त करण्यात आलाय। तर कार्यकर्ते नाराज असल्यामुळे चंद्रपूर भाजप महानगर जिल्हाध्यक्षांची पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या यादीमध्ये फेरबदल करण्यात आले आणि त्यामुळे त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले। कुठेतरी माझा आरोप आहे की इथले आताचे माजी जिल्हाध्यक्ष आणि इथले स्थानिक आमदार यांची कुठेतरी साठगाठ होती। हे साठगाठ करून ज्यांच्या लिस्ट मध्ये नाव नव्हतं त्यांना हे एबी फॉर्म देण्यात आले। आमचे जे अध्यक्ष होते सुभाष कासन गोट्टुवार त्यांनी पैशाची देवाणघेवाण करून जे तिथून लिस्ट आली होती आदरणीय रवींद्रजी चव्हाण आमचे अध्यक्ष जे आहे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष त्यांच्याकडून पैशाची देवाणघेवाण करून लिस्ट बदलून टाकली आणि माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं पण नुकसान केलं।